मंडळी, प्रेक्षकांच्या लाडक्या आऊ म्हणजेच मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या अलीकडेच सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात झळकल्या होत्या. बिग बॉस मराठी सारखा रियालिटी शो देखील त्यांनी गाजवला होता. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये बिग बॉस मराठी या शो विषयी भाष्य केलंय. त्यांनी बिग बॉस हा कार्यक्रम करणे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचंही म्हटलंय. उषा नाडकर्णी यांनी असंही म्हटलंय की हा शो केल्यानंतर मी वेड्यासारखी वागायचे. उषा नाडकर्णी या बिग बॉस मराठी 1 मध्ये सहभागी झाल्या होत्या. पिंक विलाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बिग बॉस शो बद्दल त्यांच्या या अनुभवाविषयी सांगितलंय. त्या म्हणाले की बिग बॉस मधील ते 77 दिवस मी वेडी झाले होते. तिथे डोक्याला मुंग्या यायच्या. बाकी लोकांचं माहीत नाही, पण माझ्या डोक्याला मुंग्या आल्या होत्या. त्यांनी आता असंही म्हटलंय की जेव्हा त्या या शोमधून बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या मनात असंख्य प्रश्न घेऊन त्या घरी पोहोचल्या होत्या. उषा यांनी पुढे म्हटलं की घरी आल्यानंतर मी लगेचच विचारले. मी दरवाजात उभी होते. भावाने दरवाजा उघडला तर मी त्याला विचारले की हा हॉल छोटा का झाला आहे. भाऊ म्हणाला, छोटा कुठे आहे, तू आत ये. तिथे मोठ्या घरात राहून आल्यानंतर तुला हे सगळं आता लहान वाटतंय. उषा यांनी असंही सांगितलं की शो मध्ये राहून आल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींचे विस्मरण झाले होते. याविषयी त्या म्हणाल्या की घरी आल्यानंतर मला माझा टेलिफोन क्रमांक लक्षात नव्हता. फोन लावणं वगैरे सगळं विसरले होते, कारण जगाशी तुमचा काही संपर्क राहत नाही. अभिनेत्री उषा नाडकर्णी या पुढे असंही म्हणाल्या की बिग बॉसच्या घरात सगळे वेड्यासारखे असतात. माझा अनुभव खूप वाईट होता. परत बोलवलं तर जाणार नाही, तिथेच नमस्कार करून परत येईन. तर असा अनुभव उषा नाडकर्णी यांनी बिग बॉस या शो बद्दल सांगितलाय. म्हणजे एकंदरीतच बिग बॉस या शो विषयी त्यांचा अनुभव फार काही चांगला नाहीये. अभिनेत्री उषा या बिग बॉस मराठी 1च्या घरात 77 दिवस टिकून राहिल्या होत्या. महेश मांजरेकरांनी होस्ट केलेले हे बिग बॉसचे पर्व मराठी अभिनेत्री मेघा धाडे हिने जिंकले होते.